अरे वा 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 मामा मामी झालो आम्ही फायनली. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. मी मामा आहे मामा. दे मामीवर सू करून दे बाई. मामाच्या घरी चंदा आम्ही मामा मामी झालोय. आणि आम्हाला एवढी खुशी होते पण आम्ही तो मोमेंट मिस केलेला आहे. बट ठीक आहे, आता आम्ही रात्री निघणार आहे. उद्या सकाळी पहाटे आम्ही तिकडे पोहोचू. मग तो हॉस्पिटल मधलाच मोमेंट खरा एन्जॉय करायचा होता. बट बहिणीला मुलगा झालाय. मामा मामी झालो आम्ही फायनली. कॉंग्रॅच्युलेशन. बाय गाईज आमचे जिजाजी होते. हॅलो मामी आजी बोला आजी. बघा गाईज आमची पॅकिंग चालू आहे. जान्हवी तिची बॅग भरली, आता माझी बॅग भरणार आहे. ती माझी बॅग भरते की नाही? हा म्हणजे माझी पॅकिंग राहू देऊ आणि तुमची पॅकिंग. तुझी बॅग आधीच भरलेली होती, माझी बॅग आता भरायची. तुमची बॅग कधीच भरलेली नसते. चला 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 मामा उरका. मामाने पुढे जायचं असतं पहिला. मामांना खूप फोन येत आहे हो मामा. हो. चला व्हिडिओ कॉल आलाय, वर करा फोन. अरे वा 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 एकदम मारे. केवढा गोरा बेबी आहे. हो ना, नारळ पाणी. नारियल पाणी का कमाल. तर दिपराजला हँकरची वापरायची सवय नव्हती आणि आता मी ती सवय लावून देते त्यांना. मी वापरायचो आधी, बट लग्नानंतर बंद केलं कारण की बायकोची साडी काय कामाची. मी स्वतः पुसत नाही माझ्या साडीला हात, आणि तुम्हाला पुसू देईल. पुसलंय मी, नाक पुसलंय, तुला माहिती तरी. शी तर आम्ही आता बेबीसाठी गिफ्ट घ्यायला जातोय मॉलमध्ये. दीपराज बाईक पुसताय. चला पटकन. आणि आम्हाला आज रात्री निघायचं पण आहे. आमची रात्री 11 वाजता बस आहे. गाईज आम्ही खूप घाईमध्ये आलेलो आहे मॉलमध्ये आणि काहीतरी बघतोय. आता फर्स्ट क्रायमध्ये जाणार आहे आम्ही. खूप घाईत आहे आणि इतकं चालतो आपण. फर्स्ट क्राय हे आहे बाळाचा फर्स्ट क्राय. चल. तर आम्ही बेबी कॅरियर बघत होतो, पण आता आम्ही बसने जाणार आहे, त्यामुळे एवढं कॅरी करायला आम्हाला ह्या मुमेंटला पॉसिबल नाही आहे. म्हणून आता आम्ही हे गिफ्ट घेऊन जातोय, जे बेबीचे क्लोथ्स आहेत. आणि यात टी शर्ट 1000 म्हणजे रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट हे आहे. झालं, आता बहिणीला गिफ्ट नाही, आता भाच्याला गिफ्ट. भाच्याला गिफ्ट. आता तिने मला सांगायलाच पाहिजे की मला रक्षाबंधनला गिफ्ट दे. झालं तुझं काम. आता फक्त बाळाला. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. डोक्याला रुमाल बांधून चालून गेलं. बेबीला बघितलं का? तुझ्यासारखाच एकदम चेहरा. झालं सगळं, बंद करू लाईट दरवाजा. बाय बाय. आम्ही बऱ्याच दिवसासाठी चाललो म्हणून बाय बाय म्हणतोय घराला. सासरवाडीची जायची एक्साइटमेंट. किती खुश आहे जान्हवी सासरवाडी जायला. हा आमचा बस स्टॉप आहे. याला ठाण्यामध्ये 3च नाका आहे. ही बघा ट्रॅव्हल्स आली. ही आमच्याकडची ट्रॅव्हल्स आहे, बट आम्ही ही बुक नाही केली आहे. अशा प्रकारे आमची ही बस आहे. ही स्लीपर बस आहे इकडे पण. आणि हा चाललो आम्ही आता शिरपूर. हो आम्ही पोचलो शिरपूरला. हे आहे आमचा शिरपूरचा फाटा. इकडनं आलं आहे मुंबईहून आणि ही बस जाणार आहे इंदोरला. म्हणजे इथून MP बॉर्डर खूप जवळ आहे. आणि जान्हवी आणि मी बसलो इथं सामान वगैरे घेऊन पप्पांची वाट बघतोय. घरी पोचलो आहे आणि घरी पोचताच वासुदेव आलेले आहेत आमच्या घरी. तर आता आम्ही झालोय रेडी. आता आम्ही जातोय बाळाला बघायला. आणि तुम्ही मागे बघू शकता आमच्या इथे बाळाचे पिक्चर्स पण लागले. त्याच बाळा आमच्याकडे आहे. सेम असा असंच दिसतात. आता आम्ही जाणार आहे बाईकने. म्हणजे मी बाईक पण अशी तुम्हाला दाखवतो कसं जाणार आहे आम्ही. चला. दाजी एकदम खुश. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. अरे बापरे. ठीक आहे दाखव. घाबरला घाबरला बाळासाठी. कपडे एकदम. हे रक्षाबंधनचं गिफ्ट आहे. बाचा रक्षाबंधनला हे घालायला. चंदा करून द्या तुमची. मी मामा आहे मामा. आता बहिणीला काहीच नाही मिळणार, सर्व भाज्यालाच मिळेल. आता मामी पकडणार आहे. मामी घाबरते पकडायला. हळू खाली ठेवून हात पकडला. दे मामीवर सू करून दे बाई. मी फक्त वाट बघतोय कधी सू करेल. उद्घाटन.
अजून कोणाच्या अंगावर नाही गेला? तुमच्या अंगावर गेलं का? तू तर पकडलं नसेल अजून. हां, मम्मीच्या अंगावर गेलं असेल तू. सो गाईज आता आलो आम्ही घरी आणि आता 2-4 दिवस हॉस्पिटलमध्ये असणार तर आम्हाला येणं जाणं चालू असेल. तुम्हाला आता तेच दिसणार आहे आमच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो माझ्या घरून. किती सुंदर व्ह्यू आहे सनसेटचा. हे बघा, वाव. सो गाईज आता जेवणाचा डब्बा पॅक होतोय, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. जे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत आणि काही जान्हवी आणि मी घरी आहे. जान्हवी घरी डब्बा वगैरे बनवते. माझी मम्मी, बहिणीचं सासू आणि जिजाजी हॉस्पिटलला आहे. सो त्यांच्यासाठी डब्बा काय बनवला जान्हवीने आपण ते बघू. आज काय बनवते जान्हवी? मटमुगाच्या वड्यांची भाजी आणि भाकरी. ओके, सो ही भाकरी आहे, ही वड्यांची भाजी आहे. डब्बा घेऊन आलेलो आहे जेवणाचा आणि बाळा मस्त झोपलेला आहे. आता त्याचं पण जेवण झालंय, दूध प्यायलंय मस्त. त्याच्यावर लाईट येतो म्हणून तो. चलो गुड नाईट, बाय बाय. बाय करा, बाय. मामीला घेऊन ये म्हणा. The next day. दिस इज द नेक्स्ट डे. आता बेबीला 3 दिवस झाले आहेत आणि बेबी आज आमच्या घरी येणार आहे. सो मी आणि दीपराज आम्ही प्लॅन करतोय की काहीतरी डेकोरेशन करायचा वेलकम बेबीसाठी. आता आम्ही जातोय डेकोरेशन बघायला. शिरपूरमध्ये डेकोरेशन आम्ही एक्सपेक्ट नाही करते खूप चांगलं मिळेल, तरी आम्ही एक्सप्लोर करणार आहे कसं असतं. जान्हवी आता आपली क्रिएटिव्हिटी काही लावणार आहे, बघू किती क्रिएटिव्ह आहे जान्हवी. माझ्यापेक्षा क्रिएटिव्ह आहे की नाही आपण ते बघू. म्हणजे तुम्ही जे माझे इंस्टाग्रामला मीम्स वगैरे बघता, इंस्टाग्राम इज डिफरंट आणि डेकोरेशन इज ओके डिफरंट. ओके ओके चला. तर आता आम्ही जातोय ते बघायला, सामान घेतो, घरी येतो आणि तुम्हाला डेकोरेशन करताना कळेलच काय काय करतोय. आता घेतो आम्ही फुल मार्केटमध्ये आलेलो शिरपूरच्या. हे बघू शकता, हे शिरपूर आहे. याला 5 कंदील म्हणतात. किती घ्यायचे? 1 किलो. 1 किलो ऑरेंज, 1 किलो येलो आणि तर आम्ही आता डेकोरेशनचं सगळं सामान घेऊन घरी आलेलो आहे. आणि दीपराज काहीतरी नवीन गोष्ट ट्राय करतायत. गाडीत हवा भरायचं जे, तर त्या पंपने ते बलून्स फुलवणार आहे. फुटेल. घरी ट्राय नका कराय. हा, हे छान आहे. त्याला आवाज किती येत होता, मी डचकली पहिला आवाज आला तेव्हा. घे ना, पकड ना. मला खूप भीती वाटते. नाही यार, दीपराज मला भीती वाटते. मी एक पण फुगा नाही फुगवणार, फुगे फोडायचे. आणि गाईज आमच्या मदतीला आलेली आहे यज्ञा. आमची इथं बाजूलाच राहते. अजून एक त्याची बहीण आहे, तिला बोलव ना. इकडे आहे, बोल ब्लॉग मध्ये. लाजते काय? तू बघते ना ब्लॉग? हाय करणं. हाय, माय नेम इज वेदी. आता आम्ही करतोय फुलांच्या पाकळ्या आणि आम्हाला मदत करणार आहे विधी. करणार आहे ना मदत? करते बघा, मस्त करते. आता लावतायत बलून. अजून लावायचे का? नाही, आता याला करावं लागेल थोडं. तर आता आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि ही आहे आमची टोटल डेकोरेशन टीम. त्याच्यातला एक मेंबर मिसिंग आहे, दीपराज जाधव. आम्ही सगळ्यांनी मिळून छान डेकोरेशन केलेलं आहे. छान गोष्ट म्हणजे ही रांगोळी बनली आहे जी यांनी काढली आणि यांचे आर्ट स्किल्स खूप छान आहेत. आणि त्यामध्ये पहिला आम्ही घेणार आहे बाळाची पावलं इकडे. नंतर आम्ही एक रेनबो थीम ट्राय केली. आमच्याकडे व्हाईट फ्लॉवर्स नव्हते म्हणून आम्ही येल्लो आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन घेऊन केलं आहे. आणि इकडे आम्ही स्माइलीज घेतल्या आहेत बाळासाठी. आणि एक छोटंसं हाऊस गिफ्टेड बाय दिस बेबी. हा असा एक पाद बनवला आहे आम्ही. हे असं आम्ही डेकोरेट केलं. इकडे टेडी बिअर ठेवला, आम्ही याच्यातनं काढून घेतलाय. आणि असं इथे रोज पेटल्स टाकून बनवलंय. सो आता मी झालोय रेडी. आता झालेलं भाच्याला घ्यायला. रेडी? वा वा वा, मॅचिंग झालंय. येल्लो. हे मामीने गिफ्ट केलंय. पप्पा बिल भरतायत. बाळाच्या काकांची गाडी आहे. आता ती सजवली आम्ही. बेसिक सजवली, जास्त काही केलं नाही आम्ही. एकदम बेसिक ठेवलेलं आहे, कारण की असंही गाडी चालवताना हे फुगे उडणार आहेत. चला, गणपती बाप्पा मोरया. कुठे चाललो? मामाच्या घरी. तर आता सगळेजण खाली आले. बेबीचा सगळेजण वेट करताय. पोचलोय मामाच्या घरी. वा, तो उठेला का भरतोय का? आले मामाच्या घरी आले. चलो, पूर्ण सगळे पाहुणे आलेले. हा, मामाचं घर आहे. वेलकम टू भांजा. चंदा मामा
गीत गाएगा नूर लाएगा तेरे लिए. गाईज आता बसले जेवणाला सगळे. आमचं जेवण झालं. जेवणाला आहे पावभाजी आणि काय रे पुलाव. तुम्ही आता जाऊन मला जेवताना बघा. मी खूप नाजूक मुलगी आहे आणि एकदम आता गिफ्ट द्यायचा कार्यक्रम करतोय. जो आमचा एक गिफ्ट बाकी होतं. मस्त आहे, काहीतरी आलंय आपल्याकडे. आता अनबॉक्सिंग करतोय गिफ्टची आणि बाळा लगेच रडायला लागला. The next day. गाईज आम्ही बाळाला वरती घेऊन आलोय फोटोशूट करायला आणि फर्स्ट टाइम तो दुनिया बघतो बघ रे. वरून उठा रे नको रे बाबा, उठव नको. नीट पकडत आणि तो बॅलन्स हालतो ना डायरेक्ट. मला भीती वाटते जानूकडे त्याला. गाईज आमचं फोटोशूट झालेलं आता आणि बाळा बघा अजून पण झोपलेलं आहे. त्याला काहीच फरक नाही पडत आहे कितीही ऊन येऊ द्या कितीही लाईट येऊ द्या. तर दीपराज, मला तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. तुम्ही मामा झाले तर तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही सांगा. आम्हाला खूप आनंद होतोय. आमच्या घरात आनंदाच्या लाटा आलेल्या आहेत आणि त्यासोबत मुतारीच्या लाटा पण आलेल्या आहेत. सो आम्हाला आता रोज सकाळी दीपराज संध्याकाळी बिलकुल- दुपारी साफसफाई करावी लागते. पण जे दीपराज बिलकुल नाही करत ते दुसरे लोक करताय. तर काहीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बाय. दीपराज, तुम्ही तुमच्या भाषेची सेवा करा. हो. बाय.